नमस्कार. आजचा आपला विषय आहे बुध अष्टमी. बुध अष्टमी म्हणजेच राधा अष्टमी. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या अष्टमीला राधेचा जन्म झाला होता, म्हणूनच या अष्टमीला राधा अष्टमी असेही म्हणतात. राधा अष्टमीचे व्रत हे संतान सुख व पतीला दीर्घायुष्य मिळावे यासाठी केले जाते. बुधवारी येणाऱ्या अष्टमी तिथीचे महात्म्य सूर्यग्रहण महात्म्या एवढे श्रेष्ठ आहे. या दिवशी केलेले ध्यान, जप, दान व श्राद्ध अक्षय होते असे शिवपुराणातील विद्येश्वर संहितेच्या 10व्या अध्यायात सांगितले आहे. तसेच स्कंद पुराणात राधा ही कृष्णाची आत्मा आहे असे सांगितले आहे. कृष्ण जन्माष्टमीनंतर 15 दिवसांनी राधा अष्टमी व्रताचे पालन केले जाते. शास्त्राप्रमाणे जो कोणी कृष्ण जन्माष्टमीचे व्रत करतो त्याला राधा अष्टमीचे व्रत केल्याशिवाय संपूर्ण व्रताचे फळ मिळत नाही. शिवाय राधा प्रेम व भक्तीचे प्रतीक आहे. त्यामुळे हे व्रत करणाऱ्याच्या जीवनामध्ये शांती, स्थिरता व अखंड सौभाग्य प्राप्त होते. राधा अष्टमीची पूजा सकाळी 11 ते दुपारी 1:30 या वेळेत करावी, कारण धार्मिक मान्यतेनुसार राधाचा जन्म हा दुपारी झाला होता. त्यामुळे हीच अत्यंत शुभ वेळ आहे. ओम ह्रीं राधिकायै नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. राधा अष्टमीचे व्रत हे एकच दिवसाचे असते, तर महालक्ष्मी व्रत हे पुढील 16 दिवस करायचे असते. त्यासाठी भाद्रपद शुद्ध अष्टमी ते भाद्रपद कृष्ण अष्टमी या कालावधीत दररोज सकाळी फक्त 16 वेळा पुढील मंत्र म्हणावा. ओम श्री महालक्ष्मी नमः व नंतर खालील श्लोक 1 वेळा म्हणावा. धनम धान्यम धराम हरम्यम कीर्तिम आयु यशश्रियम दुर्गः दंतिनः पुत्राम महालक्ष्मी प्रयच्छ मे.